महाबळेश्वरला जाऊन माकडागत उड्या मारतानी मी दिसत असल. कापड सुद्धा सांभाळायचं भान नव्हतं बरं का. माणसं सुद्धा बघून म्हणली कोणाचं जनावर सुटलंय काय माहिती. जोक सपाट. पुढं लक्ष देऊन बघा नाहीतर कान पडीन. इकडं पंचगंगा मंदिरामध्ये आलो होतं बरं का, नद्यांचा संगम पाहण्यासाठी. लोकांना माझं एक सांगणं आहे बरं का, तुम्ही गंगेत जरी जाऊन डुबकी मारली ना तरी तुमचं कर्म चुकणार नाही बरं का. त्यामुळं कर्म चांगलं ठेवा, बाकी काय नाही. आणि माझं तर म्हणणं आहे तुम्ही माझं पाय धुवून पाणी प्यायलं पाहिजे. घर बसल्या तुम्हाला महाबळेश्वर फिरावती बरं का मी. आता कोणाला माहीत नसेल तर त्याच्यासाठी 5 नद्यांचा मिळून इथं संगम झालाय बरं का, म्हणून इथं पंचगंगा नाव पडलंय. आता संगम म्हणजे काय हे भूगोलाच्या पुस्तकात जाऊन वाचा, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. अजून आपलं अर्ध महाबळेश्वर फिरायचं राहिलं या. त्यानंतर तिथं जवळपास आहे ना एक मंदिर होतं बरं का, कृष्णाईचं का काहीतरी असं मंदिर आहे हे. पण एवढं भारी बांधकाम आहे ना त्याचं बासच भाई. आणि बाहेरून व्ह्यू सुद्धा खूप छान दिसत होता. तिथं पण तुम्ही नक्की व्हिजिट करा, भारी वाटेल. त्यानंतर इकडं मंकी पॉईंटला आलो बरं का, दिवस मावळता. पण माकडांनी एवढं दमावलं ना, आई शपथ सांगती विचारूच नका. दिवस मावळताना जरा स्नॅक्स घेतलं होतं आणि म्हणलं निवांत बसून खावं. पण पायऱ्या उतरत नाही तोपर्यंतच माकडांनी कधी हातातून हिसकून नेलं कळलंच नाही बरं का, सगळं खाली सांडलं होतं. मंकी पॉईंटवर जाताना अजिबात खायला घेऊन जाऊ नका स्वतःसाठी तर, कारण माकडं खाऊनच देणार नाहीत. आणि कोणाला माया येत असेल तर बिनधास्त त्यांना घरी घेऊन जावा आणि खुशाल सांभाळा. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.